Good morning, student. My name is Bhagwan Vishwanath Shinde, Shinde Coaching Classes. Student, thought of the day. Today's thought is: success begins when hard work meets right guidance. Success begins when hard work meets right guidance. योग्य मार्गदर्शन आणि मेहनत एकत्र आली की यशाची सुरुवात होते. योग्य मार्गदर्शन आणि मेहनत एकत्र आली की यशाची सुरुवात होते. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे. ते प्रश्न काय आहे बघा. तर प्रश्न बघा, प्रश्न हे वर्गमुळाचा प्रश्न आहे. तर आपण ते प्रश्न वाचून बघा काय आहे ते. अंशामध्ये वर्गमुळामध्ये 57.6 अधिक वर्गमुळामध्ये 32.4 छेदामध्ये वर्गमुळामध्ये 0.576 वजा वर्गमुळामध्ये 0.324 अंशामध्ये वेगळं आणि छेदामध्ये वेगळी किमती दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचं गणित सोडतोच काय करायचं बघा. पहिल्या आधी काय करायचं, अंश सोडून घ्यायचं. अंशामध्ये जे दिलेलं आहे ते सोडून घ्यायचं. काय काय दिले बघा. इम्प्लाइज दॅट स्टुडंट look at the board and look at the me. Students here वर्गमुळामध्ये 57.6 वर्गमुळामध्ये 57.6 याला आपण कसं लिहू शकतो. आता हे काय करायचं आहे, 57.6 या ठिकाणी पॉईंट आहे म्हणजे दशांश आहे. हे दशांश काढून टाकायचं आहे. काढून टाकायचं काय करायचं, 576 भागिले 10. पॉईंट नंतर किती अंक आहेत, एक अंक आहे. पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणून आपण काय घ्यायचं, भागाकारामध्ये 10 घ्यायचं, छेदामध्ये 10 घ्यायचं. 576 हे कोणत्या संख्येचं वर्ग आहे, 576 हे 24 वर्ग आहे. मग 576 वर्गमूळ काय निघालं, 24 निघालं. 576 वर्गमूळ 24 निघालं आणि वर्गमुळात 10 जसा तसं राहिलं. हे पहिली किंमत झाली. दुसरी किंमत आहे 32.4 बरोबर. आता आपण इथं काय करायचं, आपला दशांश काढून टाकायचा आहे. पॉईंट नंतर एक अंक आहे. एक अंक असलं की काय घ्यायचं, 10 घ्यायचं. म्हणजे काय घ्यायचं या ठिकाणी 324 भागिले वर्गमुळामध्ये 10 असं याला लिहिता येईल. आता 324 हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर 324 हे 18 या संख्येचा वर्ग आहे. 324 वर्गमूळ काय, 18 भागिले वर्गमुळामध्ये इथं पण 10. कळालं, हे अंशाचं झालं. आता अंशाचं काय, जे किमती ते लिहा. 24 वर्गमुळात 10 बेरीज करायची अंशाची अधिक 18 वर्गमुळात 10. तर दोघांचा छेद समान आहे. दोघांचा छेद समान असल्यामुळे काय करायचं, त्यात एक छेद लिहायचं. 24 आणि 18 42. 24 आणि 18 42 हे झालं अंशाचं. हे वरच्याचं झालं. आता खालच्याचं बघा पूर्व. खालच्याचं बघा काय, हे भाग 1 झालं. आता भाग दुसरा म्हणजे छेदाचं भाग. छेदाचं आहे 0.576 बरोबर. आता याला सोडून घ्यायचं आहे. वर्गमुळामध्ये किती घरं सोडून पॉईंट आहे, 3 घरं सोडून पॉईंट आहे. म्हणजे दशांश किती अंक सोडून आहे, 3 अंक सोडून दशांश आहे. खाली काय येते, 1000 येतो. काय येतो, 576 भागिले 1000. कळलं पूर्व. तर 576 हे कोणत्या संख्येचं वर्ग आहे, हे पण 24 वर्ग आहे बरोबर. आता 1000 वर्गमुळामध्ये आहे. तर वर्गमुळामध्ये 1000 ला आपण कसं लिहू शकतो, 100 गुणिले 10 लिहू शकतो. 100 गुणिले 10 म्हणजेच 1000 वर्गमुळामध्ये. मग 10 बाहेर झालं, 100चं वर्गमूळ 10 बाहेर झालं आणि वर्गमुळामध्ये 10 तसंच नाही. हे पहिल्याचं झालं. आता दुसरं काय आहे, 0.324 बरोबर. आता इथं पण 3 घरं सोडून पॉईंट आहे. 324 ला 324 3 अंक सोडून पॉईंट आहे. खाली काय घ्यायचं, दशांश काढून टाकून द्यायचं आपल्याला. दशांश काढून टाकायचं सगळं भागामध्ये काय घ्यायचं, 1000 घ्यायचं. 3 अंक आहे म्हणून 1000 घ्यायचं. 1 अंक असेल तर 10 घ्यायचं. 2 अंक असेल तर 100 घ्यायचं. 3 अंक असेल तर 1000 घ्यायचं बरोबर. 324 हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 18चा आहे. आणि 324 वर्गमूळ किती आहे, 18. 18 भागिले आता 1000 ला सेम थिंग्स. 1000 ला आपण वर्गमुळामध्ये कसं लिहू शकतो, 100 गुणिले 10. 100चं वर्गमूळ काय निघतं बाहेर, 10 निघतं आणि वर्गमुळामध्ये काय निघते, 10. आता हे झालं छेदाचं. छेदाचं काय करावं म्हणजे वजाबाकी करावं म्हणजे, तर बघा 24 भागिले 10 वर्गमुळात 10 वजा 18 भागिले 10 वर्गमुळात 10 बरोबर आहे बरोबर. दोघांचा छेद समान आहे. छेद 1 लिहा, ते एक छेद लिहा. 10 वर्गमुळात 10 दोन्ही छेद समान असल्यामुळं एक छेद लिहिलो. आता 24 म्हणून 18 गेले 6 भागिले 10 वर्गमुळात 10. हे अंशाचं आलं आणि हे छेदाचं आलं. आता काय करायचं आहे, ह्या दोघाला अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे. म्हणजे अपूर्णांकाचा भाग करायचा वर लिहायचा आहे. तर अंशाचं काय, 42 भागिले वर्गमुळात 10. छेदाचं काय, 18 भागिले 10 वर्गमुळात 10. ज्यावेळेस आपण एका अपूर्णांकाचं दुसऱ्या अपूर्णांकाचं भागाकार करतो, एका अपूर्णांकाशी दुसऱ्या अपूर्णांकाचा भागाकार करतो, त्यावेळेस काय होतं, ज्या अपूर्णांकाच्या खाली छेदामध्ये आहे त्याचा उलट होतं. म्हणजे त्याचं काय होतं, रेसिप्रोकल होतं. तर कसं लिहायचं याला बघा. म्हणजे ए भागिले बी, ए वर जर अंशामध्ये ए भागिले बी भागिले सी भागिले डी असेल, त्याला कसं लिहायचं, ए भागिले बी भागिले डी भागिले सी. तर तो कशामध्ये जातो, सॉरी गुणाकारामध्ये जातो. म्हणजे कसं, 42 भागिले 10 गुणिले 10 वर्गमुळात 10 भागिले
18. आता काय करायचं, हे या ठिकाणी हे वर्गमुळात 10 आहे, 42 वर्गमुळात 10 आहे, हे वर्गमुळात 10, हे वर्गमुळात दोन्ही कटलं. आता खाली काय आले या ठिकाणी 6 भागिले वर्गमुळात 10 वर्गमुळात 10 आहे, या ठिकाणी 6 आहे, सॉरी 6 1 6 6 7 42, 7 आहे 70. त्याचं उत्तर असं येते बघा, 7 आहे 70. तर ऑप्शन कोणतं, हे ऑप्शन हे करेक्ट आहे.